नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 3 जुलै 2026 सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 6 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत ओपन टू ऑल किंवा ज्याला आपण म्हणतो विशेष फेरी 1चं प्रवेश देण्याचं काम सुरू आहे. परंतु याच दरम्यान महाराष्ट्रातील काही भागामध्ये विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं शनिवारी यांना सुट्टी देण्यात आली आणि त्याचं कॉम्पेन्सेशन, त्याची भरपाई म्हणून शिक्षण विभागाने एक निर्णय घेतला की 1 दिवस मुदतवाढ आपण देऊया. म्हणजे 6 जुलै सायंकाळी 6 वाजता प्रवेश प्रक्रिया बंद होणार होती, त्याऐवजी ती आता 7 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळं या अनुषंगानं जे काही संबंधित असणार आहे त्यांनी नोंद घेणं आवश्यक असणारं आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी 11वीत प्रवेश घेतल्यानंतर त्यांना असं वाटू शकतं की अरे, आपण घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे, आणि मग अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये चिंता करण्याचं कारण नाही आहे. म्हणजे चुकून समजा तुम्हाला जायचं होतं सायन्सला पण गेला आर्ट्सला, म्हणजे इथं तुम्हाला तुमची शाखा, विषय, अध्यापनाचं माध्यम किंवा कनिष्ठ महाविद्यालय हे तुम्हाला बदलता येऊ शकतं. म्हणजे इयत्ता 11वीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं घेतलेला प्रवेश हा तुम्हाला रद्द करावा लागतो, आणि रद्द केल्यानंतर पुन्हा 11वीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची शाखा, विषय, अध्यापनाचं माध्यम आणि कनिष्ठ महाविद्यालय हे निवडू शकता. म्हणजे पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला सहभाग घेऊन आवडीचं कॉलेज, आवडीचे विषय, आवडीची शाखा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे इथं विद्यार्थ्यांनी चिंता करण्याचं काही कारण नाही. अट एवढीच आहे की प्रवेश प्रक्रियाचा जो काही कालावधी असणार आहे त्याच कालावधीमध्ये तुम्हाला घेतलेला प्रवेश रद्द करावा लागतो, एवढीच अट आहे. जर तो प्रवेश रद्द केला नाही आणि तुम्हाला असं वाटलं की मला शाखा बदलायची आहे आणि मग पुढच्या फेरीमध्ये आहे असा प्रवेश ठेवून मी पुढच्या फेरीमध्ये अर्ज करेन, चालणार नाही. आपल्याकडं ती प्रथा नाही. पूर्ण प्रवेश रद्द करूनच पुढच्या फेरीमध्ये सहभाग घेता येतो. तिसरं एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुलींकरिता शासन निर्णय 27 एप्रिल 2024 नुसार 5वी फेरी म्हणजे मुलींकरिता विशेष फेरीचं आयोजन करा असे आदेश दिलेले आहेत. त्यासाठी टेक्निकली काही ज्या गोष्टी असणाऱ्या आहेत त्यामध्ये सुधारणा करण्यास त्यांनी सांगितलेलं आहे. कारण 5वी जी फेरी असणारी आहे ती फक्त मुलींसाठी असल्यामुळं यामध्ये मुले म्हणजे विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत किंवा त्यांना अर्ज करता येणार नाही आहे. आणि मुलींना त्यांच्या पसंतीनुसार उच्च माध्यमिक विद्यालय 99% मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं विद्यार्थिनींनी या फेरीमध्ये सहभाग घेऊन आपल्या पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय निवडायला काही हरकत नाही. पण यामध्ये एक अडचण अशी येऊ शकते, गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं मेल फिमेल अर्ज भाग 1मध्ये मेल आहे परंतु फिमेल झालेला आहे असे अनेक विद्यार्थी आहेत आणि त्यांचे प्रवेश त्यानुसार म्हणजे रद्द करून पुन्हा पुढच्या फेरीमध्ये त्यांना यावं लागलेलं आहे. मग असे जर काही विद्यार्थी असतील की जे मेल आहेत परंतु त्यांचा चुकून फिमेल झालेला आहे, त्यांची नावं मात्र या यादीमध्ये येऊ शकतील, परंतु तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. असं जर असेल तर तुम्हाला ते पहिल्यांदा त्यामध्ये अर्ज भाग 1मध्ये बदल करून घ्यावा लागणारा आहे, आणि मगच तुम्ही त्यानंतर जी काही विशेष फेरी आयोजित केली जाणार आहे, विद्यार्थी संख्या, रिक्त जागा यानुसार पुढच्या विशेष फेरींचं आयोजन निश्चित केलं जाणार आहे. त्यामुळे गंमत म्हणून की जर चुकून तुमचं फिमेल झाला असेल मेल असताना तर तुमचं नाव येऊ शकेल. त्यामुळं तांत्रिक बाबीमध्ये काही अडचणी येऊ नयेत यासाठी शासनाकडून निर्देश दिलेले आहेत की इथं कोणत्याही प्रकारचा विद्यार्थी अर्ज करू शकणार नाही. आणि यामध्ये तुम्ही जरी लॉग इनमधून जाऊन काही प्रयत्न करत असाल तर तो यशस्वी होणार नाही, कारण मेल सगळे तिथं हाईड केले जाणार आहे, दिसणारच नाही त्यांची नावं, आणि त्यामुळं तिथं तुम्हाला अप्लाय ऑनलाईन पद्धतीनं करता येणार नाही. त्यामुळं हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे. आता मुलींची जी 5वी फेरी असणारी आहे त्याचं वेळापत्रक 7 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे सुधारित वेळापत्रक हे जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर
8 तारखेला कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित जो डेटा प्रक्रिया असणारी आहे त्यासाठी ती तारीख दिलेली आहे आणि 9 जुलैला साधारणपणे 3 वाजेपर्यंत रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळं मुलींची जी विशेष फेरी असणार आहे त्याचं वेळापत्रक 7 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत जाहीर होईल आणि लगेच कदाचित स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि मुलींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. आता यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन टॅब जर ओपन झाला असेल तर नवीन विद्यार्थी यामध्ये मात्र रजिस्ट्रेशन करू शकतील, परंतु त्याच्या पुढं त्यांना जाता येणार नाही. म्हणजे अर्ज भाग 1 पर्यंत ते भरला जाईल, पण पुढच्या वेळेस मात्र कदाचित ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 2 जो असणार आहे तो ओपन होणार नाही. म्हणजे तशा पद्धतीची पण तिथं सोय निश्चित केलेली असणारी आहे. त्यामुळं मुलींना एक चांगली सुवर्ण संधी आहे की आवडीचं कॉलेज निवडण्याची आणि त्यासाठी या फेरीमध्ये, चालू फेरीमध्ये आपण प्रवेश घ्यायचा की नाही, किंवा पुढच्या फेरीमध्ये आपण एक ऑप्शन म्हणून पुढं संधीची वाट पाहायची, याही दृष्टीनं आपण निश्चित विचार करू शकता. तर मला वाटतंय ह्या ज्या काही 2-3 गोष्टी आहेत ह्या तुमच्यासमोर मांडणं मला आवश्यक वाटलं, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.